माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभेचं आयोजन केलेलं आपण बघू शकतो। त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज माळशिरसमध्ये खरं तर नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे। आज दिवसभरात त्यांच्या खरं तर 3 सभेचं आयोजन केलेलं आहे। त्यातली पहिली सभा आज माळशिरसमध्ये होती। आपण जर बघितलं तर आपकी बार 400 पार महाविजय संकल्प सभा असं स्लोगन देऊन खरं तर या स्टेजला खरं तर नाव देण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर 11 वाजता ही सभा होणार आहे। तत्पूर्वीच आपण बघितलं तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा देखील आपण बघितलं तर पूर्णपणे सुरक्षा यंत्रणा टाईट करण्यात आलेली आहे। एकंदरीतच 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था खरं तर या मंडपात केलेली आहे। आपण जर बघितलं तर काल मोदींनी खरं तर शरद पवार यांच्यावरती देखील टीका केली होती। त्याचबरोबर त्यांनी आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा खोट्या शिवसेनेबाबत देखील त्यांनी काल वक्तव्य केलं होतं। मात्र माढा जर बघितलं तर हा शरद पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला समजला जात होता आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये खरं तर गेल्या 5 पंचवार्षिकला खरं तर भाजपनं सुरुंग लावला होता आणि मोहिते पाटलांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता। त्यानंतर जर आता आपण बघितलं तर ह्या पंचवार्षिकला पुन्हा शरद पवारांनी मोहिते पाटलांना आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये घेऊन भाजपला सुरुंग लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा इथं खरं तर पाहायला मिळतं। रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीही खरं तर लढत होणार आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी कशा पद्धतीने शरद पवारांवर बोलतात हे मात्र आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल जर आपण बघितलं तर शरद पवारांवरती भटकता आत्मा अशा स्वरूपाची टीका देखील त्यांनी केली होती। मात्र आज काय बोलतात हे मात्र पाहावं लागणार आहे। माळशिरसहून कॅमेरामन डोंगरेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।